नमस्कार मित्रांनो, मी मेघा पार्सेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 10 ओळींचे अतिशय सुंदर भाषण घेऊन आले आहे। सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांनी आपल्या पतीच्या म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने 1848 साली पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। सावित्रीबाई यांनी विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले आणि अस्पृश्यांसाठीही कार्य केले। त्या महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटल्या। सावित्रीबाई यांनी समाजातील स्त्रियांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक कार्य केले। त्यापैकी बालविवाह थांबवणे हे महत्त्वाचे होते। त्या स्त्री शिक्षण आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या अग्रदूत होत्या। सावित्रीबाई यांनी कविता लिहून महिलांच्या सक्षमीकरणासाठी संदेश दिला। प्लेगच्या साथीच्या काळात त्या स्वतः रुग्णांची सेवा करत होत्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला। त्यांच्या कार्याचा भारतीय समाजावर आजही सकारात्मक परिणाम दिसून येतो। मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा।